वेलकम टू रश्मीच रसोई। आज मी तुम्हाला तांदळाचं पीठ किंवा रव्याची कोटिंग न लावता आमच्या आगरी कोळी पद्धतीने रावस फ्राय कसं करायचं ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आज आपण रावस मच्छी फ्राय करणार आहोत। त्यासाठी अर्धा किलोपेक्षा थोडी जास्तच होती अशा ह्या 4 तुकड्या मी रावसाच्या घेतल्या आहेत। हे बघा, तुकडी बघूनच तुम्हाला कळेल का अगदी ताजा रावस तेव्हाच कापला होता आणि एकदम सुंदर अशी ही ताजी मच्छी असली का खायला लागते। आज कोणती तांदळाचं पीठ किंवा रवा न लावता आमच्या आगरी कोळी पद्धतीने आपण ह्या तुकड्या फ्राय करणार आहोत। तर चला मग ह्या तुकड्यांना ना जी खवलं लागलेली असतात ही अशी हाताने काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घेते। नंतर पुढच्या प्रोसिजरकडे वळूया। तुकड्या तर व्यवस्थित आपण धुवून घेतल्या आहेत। आता ह्याच्यासाठी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेणार आहोत। आलं पण बारीक चिरून घेते आणि नंतर थोडं जाडसरच ह्याची आपण पेस्ट तयार करून घेऊया। हे बघा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर तर आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे। आता अगदी न थोडंसंच ओलं खोबरं घेते, म्हणजे 2 चमचे एवढंच हे ओलं खोबरं घेते ह्याच्यामध्ये। आता छान ह्याची पेस्ट तयार करून घेऊया। तुकड्या तर स्वच्छ धुवून घेतल्या होत्या। हे बघा, मिक्सरला ही चटणी अशी आपण बनवून घेतली आहे। एकदम फाईन करायची नाही, अशी जाडसरच ठेवायची आहे। 2 टेबलस्पून एवढी चटणी आपण घेतली आहे। आता अर्धा चमचा हळद ऍड करते। फक्त चमचाभरच आपला हा आगरी कोळी मसाला आपण ऍड करणार आहोत। अर्धा लिंब ह्याच्यावर पिळून घेते। चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। आता मच्छी व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायची आहे। अशी नाही जाडसरच चटणी वाटून घ्या, म्हणजे मच्छीला ना व्यवस्थित लागते। सर्व मच्छी व्यवस्थित मी अशी मॅरिनेट करून घेते। हे बघा, मच्छीला व्यवस्थित आपण मॅरिनेट करून ठेवलं आहे। एक 5 मिनिटासाठी ना असंच आपण हे रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे वाटण आहे ना आतपर्यंत मुरलं जाईल। 5 ते 6 मिनिटं झालेत। मच्छी छान आपण मॅरिनेट करून ठेवली होती। तर चला मग आता लगेचच फ्राय करून घेऊया। मच्छी फ्राय करण्यासाठी आपण गॅसवर हा तवा ठेवला आहे। 3 ते 4 टेबलस्पून एवढं तेल घेते। नेहमी मासे आम्ही शॅलो फ्रायच करतो, म्हणून त्या हिशोबानेच तेल घातलं आहे तव्यामध्ये। तेल पण व्यवस्थित तापलं गेलंय। आता एक एक करून ह्या रावसाच्या तुकड्या तेलावर सोडते। हे बघा, एक एक करून तुकड्या पण तेलावर सोडल्या आहेत। उरलेलं वाटण आहे ना वर असं लावून घेऊया। आता मीडियम फ्लेमवर ह्या तुकड्या आपण जवळपास 1.5 ते 2 मिनिटासाठी तळून घेणार आहोत। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवू नका, लो टू मीडियम वरच ठेवा, म्हणजे आतपर्यंत तुकड्या व्यवस्थित शिजल्या जातील। एक 2 ते 3 मिनिटं झालेत। ह्या तुकड्या आपण लो टू मीडियम फ्लेमवर तळत ठेवल्या होत्या। आता गॅसची फ्लेम मी थोडी हायवर करते, अगदी अर्ध्या मिनिटासाठी। अर्धा मिनिट झाला आहे। तुकड्या छान मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। आता एक एक करून ह्या तुकड्या मी पलटून घेते। हे बघा, थोडी तांदळाची कोटिंग किंवा रवा न लावता पण व्यवस्थित आपल्या ह्या तुकड्या पलटल्या गेल्या। एक एक करून सर्व तुकड्या आपल्या पलटून घेतल्या आहेत। पुन्हा आपण 1-2 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर
मागची बाजू पण ह्या रावस मच्छीच्या तुकड्या व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। आणखीन 2 ते 3 मिनिटं झालेत, पुन्हा आपण ह्या तुकड्या पलटून घेऊया। हे बघा, मागच्या बाजूनी पण तुकडी अगदी व्यवस्थित तळली गेले। एक एक करून सर्व तुकड्या मी ह्या पलटून घेते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करून घेते। एक एक करून सर्व तुकड्या आपण पलटून घेतल्या आहेत। आता ह्या तव्याच्या थोड्या साईडला करून घेते, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते मधोमध येईल। सुंदर अशा तयार केलेल्या ह्या रावस फ्रायच्या तुकड्या आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय। तुम्ही बघितलं असेल, थोडंही तांदळाच्या पिठाची कोटिंग वगैरे न लावता सिंपल सोप्या पद्धतीने ह्या तुकड्या आपण फ्राय केल्या होत्या। तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या रावस फ्रायची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही रावस फ्राय घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही रावस फ्राय मच्छी कशी झाली आहे ती। तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या रावस फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।